रवी Who's the Ravi? डोक्यावर आहे. थंबनेल टाक, रवी कोण आहे? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण आलोय भैरवगडावर. भैरवगड आरवलीतून आज आत आहे. म्हणजे दोन रूट आहे, एक चिपळूण मार्गे पण आहे आणि एक आरवलीतून आहे. आम्ही आरवली मार्गे आलोय. इथून आता 1.5 तासाचं वर चढायचं आहे. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर आरवलीतून आत यायचं. तिथून कुत्रे, त्यानंतर काय कुत्रे पाटेपर्यंत यायचं. तिथून आलं की डायरेक्ट आता आम्ही आहे तो पातेत आहे आणि इथून वरती जायला इथून वर जायचं आम्हाला. स्वतः बघू किती चढायचं आहे. इथून त्यांना विचारलं तर 1.5 तास बोललेत. नक्की बघू आता किती नक्की जायचं आहे ते. स्वतः आमची ट्रेकिंग स्टार्ट झाले. तर हा पायऱ्या आहेत ना अजून. आता आम्ही आलो पण चुकलो वाट. त्यामुळे त्यांनी आता आम्हाला परत सांगितलं कर्कारी रोड. तिकडे परत जातो आम्ही. आणि इथे वारा भरपूर आहे. सो आता आम्ही ते एक रेस्ट घेतलाय 5 मिनिटासाठी. दमला होता युगंधर ना, युगंधर दमला होता, जिम करून दमला होता तिथे. आम्ही एक 5 मिनिटात ब्रेक घेतलाय. दमलो तर नाही अजून अजिबात. मनीष दमलाय, मी अजिबात दमलो नाही. गरज नाही आपल्याला थांबायची. तर पहिला कोण थांबला? आम्ही गेलो तिथं पुढे गेलो होतो. थांबलास. आता आमचा ब्रेक टाइम संपलाय आणि आता आम्ही निघालोय. सगळं थोडस वेफर्स खाल्लेले, पाणी वगैरे पिलं नाही तर निघालेलं आहे. 1-2 मिनिटाचा स्टॉप घेतो. हो, काही आपल्याला काही नाही. दमल तर होत नाही मला, पण आता घेऊया थोडा थोडा रे. कन्व्हिन्स करत होता ना. माझं दमाला अजिबात होत नाही. तिकडे दमलच विचार आज. त्यांनी सगळ्यांनी ह्याचा ब्लॉग बघितलाय. ठीक आहे जसा कुणाला दमाला होतं. हा, तुम्ही पण दमाला होता तेव्हा. सो आता मी ते एक ब्रेकसाठी थांबलो होतो. ब्रेकसाठी म्हणजे इथून व्ह्यू भारी दिसत होता. मी पण एक लुक बघा इथे. ते पूर्ण एक सो पायऱ्यांचा जेवढा रस्ता होता तो आता इथे संपलाय आणि आता पूर्ण असं स्ट्रेट एक कच्चा रोड सुरू होतो इथून. इथला व्ह्यू एकदम भारी आहे. हे बघण्यासारखा व्ह्यू आहे इथे. पायऱ्या आहे. आम्हाला वाटलं होतं की इथून स्ट्रेट रोड असेल, पण तसं काही नाही आहे. परत पायऱ्या आहेत, परत पाय दुखणार आहेत. आता मनीष गेलेला आहे पुढे. व्हिडिओ करायला मला दिले. स्वतः पायथ्याने तरी संपल्यात. आता कच्चा रोड, प्रॉपर कच्चा रोड सुरू झाला. दमायला तर खूप झाला आता. आणि अशा प्रकारे मनीष जमलेला आहे.
मी नाही रे, हे दमलेत 5 मिनिट नंतर ब्रेक घेतो 2-4 मंदिर आहे कुठं नाही लांबायला. एक तासावर होतं मंदिर, 2 तास झाले. मनीष दमतो आमचा सारखा. ओ माय गॉड. मला खावायला तुम्हाला जास्त होतं माहिती आहे. नॉर्मल आहे सगळं. मला नाही नॉर्मल आहे म्हणतो, 10 वेळा बसतो आणि नॉर्मल आहे म्हणतो. नॉर्मल आहे. एवढा नाही, एवढा सिम्पल ट्रेक आहे ना, मी कधी केला नव्हता. बघा बघा, समज रहे हो, समज रहे हो. खूप सिम्पल आहे. एवढा सिम्पल आहे की मला काम पण येत नाही. खाव्या कर काय ते थांबून रवीला भेटलं पाहिजे. रवी Who's the रवी? डोक्यावर आहे. समजेल लाग रवी कोण आहे. रवी कोण आहे? जाऊ का इकडनं? दमेश बिलकुल नाही जमलं. दमेश अजून पण नाही. संपला रस्ता इथं. रवी मी रवी कुठं गेला. काय म्हणताय? परत जाऊया जरा. काय हो माय गॉड. जास्त टफ वाटतंय मला. हो माय गॉड. बाण आहे इथे. हो हो हो, काय कुठं. होय 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 होय. हे खतरनाक आहे. रवीचं बाण आहे इथे. कुठं आहे. हा बघ इथे. अरे इथनच जायचं आहे बघ, हे पाण्याचं दिसतंय ना, तिथनच जायचं. खतरनाक. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. करू ना. खरं मी जमतच नाही रे. म्हणजे त्याचं नाम घोष झालाय, त्यामुळे ऊर्जा आली पाहिजे. पॉझिटिव्ह आहे. हो यस. अजिबात नाही. नाही मी थांबायचीच नाही. फुल आहे. थोडीशी पाय लटकन आले पण जमलं नाही. सन स्लॅब. इथं वरती नको थांब माझे दमलो जरासा. हट हट व्हिडिओ हट. तुम्ही बघू शकता एक्सप्रेशन. अजिबात दमलेला दिसत नाही तो. दमलो खरं दमलो. युगंधर पोचलेला आहे वरती. तुम्ही आजूबाजूला झाड बघू शकता. Photographer captures the moments. There are the model. No one is there. हा हा, तिकडनंच ना. हा काय, हा गड आहे बा वरचा. नको बस. बस आपल्याला इथेच. की इथे कुठेतरी पाणी आहे बहुतेक. हे वाट गेले तिकडे. हा तू बोल ना टफ आहे रस्त्याला. हा तेव्हा तिथे दिसतंय बघ अजय. बोगदा दिसतोय इथून. असं वाटेल पण नाही. देखो देखो. आता आता झालेला देखो देखो. हार्टबीट हाडच झाले असतील ना. अरे पाय लागलं असं लागली सीट इथपर्यंत लागलं इथपर्यंत असं. असं इथं लागलं आणि उडालं. हो, वाचतोय वाचतोय. छान आपटला. अगेन अँड अगेन.
तसं देऊळ नॉर्मलच आहे, त्यात बघणार काय नाही, पण इथला निसर्ग जो आहे तो असं बघण्यासारखा आहे. मला वरती गाडावर जायचं ना. परमाणू सातगाव, विठ्ठल देवी, लक्ष्मी देवी, वाघसाई, भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवी. इथला व्ह्यू बघा कसला भारी वाटतं इथे. ह्या साईड आता गड आहे इकडे, हा जो पूर्ण आहे तिथून गड सुरू होतोय आणि ते इको ऐकायला येतो. बोला ओरड, काय ते ओरड. मनेश तुम्हाला ऐकायला आला असेल काय? नाही आलं. तुम्हाला ऐकायला आला असेल. जय भवानी जय शिवाजी. ते नाही येणार परत. या मोठा आहे ना. मोठा आहे. छोटासा असेल ना. जय तर ऐकायला ना मोठ्या, ते आलं असेल. चला. वेळ नको दौडायला. दौडू. अरे खाय चुकलो आपण. आता हे मंदिर होतं आणि आता इथून ह्या साईडला जायचं आहे, तो तिकडे एक गडाकडे जायचा रस्ता आहे. तर इथून मगाशी आम्हाला ते फॉरेस्ट ऑफिसर भेटले, त्यांनी सांगितलं की इथून एक तासभर तो गडावर जायचा आहे. तासभर ते लागेल, म्हणजे तासभर म्हणजे आम्हाला 1.5 तास लागतील. त्यामुळे आता बघू आता किती लांब आहे ते. तुम्हाला दिसत असेल की किती थोडंसं डेंजर तर आहे इथे. चालताना चुकून पाय गेला येऊन तसा अवकाश आहे. नाही हैसून नाही आला. इथे काठी होती, मावळ्याची काठी होती. मावळ्याची काठी भेटलेली आहे मला. येस. हो गावकर तुम्ही इकडे. हे तर प्रॉपर वाटतं. बुरुज तटबंदी. आम्ही इकडे गडाच्या पलीकडे आलो, पण इथे असं बघायला असं काहीच नाही आहे. त्यामुळे आता इथून परत जाऊ. आम्ही दोघं जातो पुढे बघायला की काय नक्की आहे काय. पण आम्हाला काय एक रांजण दिसलं आणि झेंडा होता तो दिसला, बाकी बघणार कसं काहीच नाही आहे. त्यामुळे जर कोण या इकडे आलं तर त्यात देवळापर्यंत थांबा, इकडे कष्ट घेऊ नका. किल्ला आहे वगैरे. किल्ला आहे म्हणून याल. तो हाक मारतोय बघ. बोल का नाही उचलला. हा बघ ते पुढे. हा काय नाही. तेच एवढंच. हे रांजण आहे तुमचं, होऊन घ्या. हा एक झेंडा आहे आणि तिकडे जे दिसतं ना सुयोग, हे बघ इथे मशाल वाटते मला. काहीतरी आहे वेगळं. हा ते बघायला जायची इच्छा आहे माझी आता. इथून हे बघ अशी वाट आहे. हे बघ इथून आम्ही बघितलं मग अशी अशी जायचं इथून असं. हेच करूया दोघांची टीम. दोघांची हा उगाच दुसऱ्या टीमला हे नको, त्रास नको. अजू बेटा आपण बसू आता. जाऊ तुम्ही, चला अजू बेटा.
बघा आम्ही मगाशी तिथून असं आलेलो असेल, इथं आम्ही इकडे होतो आणि अचानक तिकडून असा हे यायला लागले, पात्रांचा वगैरे आवाज यायला लागला. आता कोण असेल? हा आम्ही दोघं वाट बघतोय, आता कोण आलं ते पळायचं कसं ते. म्हणजे आम्ही गेलो पुढे ते तरी पण आवाज यायचा बंद होत नव्हता. आम्ही विचार केला होता, थांबलो 2 मिनिटं, म्हटलं काय करूया परत जाऊया काय. पण म्हटलं युगंधर बोलला, म्हणजे आम्ही नंतर मी गेलो असं पुढे वाकून बघितलं कोण दिसत नव्हतं. मग शेवटी मग गेलेलो. काय होतं मस्त होतं. कोण नव्हतं, चल चल संपलीच होती एवढीच होती. चल मस्त होतं. म्हणजे फाटली होती शिव, आम्ही दोघच जण होतो इकडं. आता काठी होती ना. काठी काय इथं फाटली होती. माहिती होती मी म्हणजे 1 मीटर लांब होतो उभा. तो पळायला तयार होता, मी थांबलो होतो फक्त. काय असं उडी मारली की तुझ्यावरती पटकन. सो आता आम्ही आमच्या परतीच्या मार्गावर. युगंधर काही दमलेला आहे, बॅग गॅसची विनवणी करताना. जमलेलं नाही रे मी. दमलायस. थांबव या युगंधर किती आला. गाव नाही आलाय. मग काय शिवला क्रॅम्प आला थोडासा. फक्त लाज वाटते सांगा दमलेलं बोलायला लाज वाटते. काय चाळी सुचत आहेत बघ जरा. काय हाय आराम रे आराम. मानेला आराम. मानेला ते आता नॉनस्टॉप जायचं. पाणी काढा जरा. पाणी काढा आता नाही खाली एवढं पाणी जर जास्त आलं ना. चल मग काय नाही जरा हे गुडगुड पाठी आलेलो ना. 1.4 बघितलं किती फटाफट आलं येताना, फटाफट आलं. पण काळोख वाटतोय ना इथे. तरी वरती उलट लवकर होत नाही काळोख, खाली झाला असेल आता, म्हणजे सुरुवात होईल. 3 वाजता 3 वाजले आता कसा काळ होतोय. सो आता आम्ही आता मस्त की टेंट वगैरे बांधलेला आहे. ऍक्च्युली टेंट आम्ही याच्यासाठी आणला होता की आज आम्ही नाईट स्टे करणार होतो. म्हणजे नाईट स्टे करण्यासाठी परमिशन लागते, पण ती आता आम्हाला लगेच नाही भेटली, त्यामुळे नाईट स्टे तर नाही करू शकतो. पण आता एक थोडासा आराम करायला आम्ही टेंट बांधलेला. आता थोडा आराम करून आता आम्ही निघालोय आता. आणि आज खूप मजा आली. चढायला आम्ही किती 2.5 तास लागले आणि खालती उतरायला आम्ही इथे यायला म्हणजे इथून आम्हाला वरती यायला तरी एक 2 तास लागले. आणि आता तिथून मंदिरातून खालती यायला अर्धा तासात आम्ही खाली आलेलो. आणि आता गुडघे थोडे दुखायला लागलेत, कारण वरती एवढे जे गुडघ्याला दुखायला लागलेत, उतरताना खूप त्रास होतोय. सो आमचं आता सगळं टेंट वगैरे आवरून झालंय आणि आता आम्ही निघालोय. आणि आजचा दिवस हा खूप भारी होता. म्हणजे जसं आम्हाला ट्रेकिंग करायची होती खूप दिवस, तसं आम्हाला एक ट्रेकिंग करायला भेटली. थोडं जास्तच चाललेलो, म्हणजे पूर्ण डोंगर चढून जायचं होतं, त्यामुळे थोडं चालायला थोडा त्रास झाला, पण एक एन्जॉय करायला पण खूप भेटलं. सो मग आजचा दिवस तुमचा कसा गेला जरा एक नाही मस्त. आजचा दिवस दुसरा. खूप वेळ लागला वरती चढायला. 2.5 तास ना. 2.5 तास वरती जाऊन काय नव्हतं वरती एवढं. देऊळ आहे फक्त एक. देव आणि गड उगाच गेले जाऊन फिरायला तिकडे. भैरवनाथ देऊळ सुंदर होतं. म्हणजे मजा होती चढण्यात. मजा आली ट्रेकिंगला. अजिबात दमलेलं नाही कोणी. हो अजय, मी त्याच्यात नव्हतो जमलो. जेवलो. शिवक आणि युगंधर जास्त थांबले होते. अजय तर पहिला धावत जातो. मी खूप धावत हो तर म्हणजे असं थांबलोच नाही कुठे, अजिबात नॉनस्टॉप गेलो. Non-stop गेलो. सगळे बसत आले. पाणी वगैरे तर अजिबात नाही पिलो आम्ही. मस्त होता पण मजा आली, खूप मजा आली आजचा दिवस. ह्याच हा स्पॉटला खाऊन या स्पॉटला जर सकाळी 10-12 पर्यंत. हो सकाळी आपण इथं थांबलो होतो ना खूप वेळ. सो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.